एका बाजूला आपण पाहिलं अनिकेत, तर दुसऱ्या बाजूला शेखर आहे. दोन्ही बॉटर राईट हँडरचे आहेत. यांच्याकडे लक्ष वेधले गेले. 6व्या मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला गोलंदाज किरण. किरण या नावामध्ये काय किमया आहे याची चर्चा होईल. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने लो फुलटाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर लेन टो क्रशर गोलंदाजी. एकेरी धाव घेतली आहे. बॅटची टॉप एज असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज लागली. ऑफ साईडला हा बॉल निघून गेला. धाव संख्येमध्ये एकने भर करत असताना दुसरी तितक्याच वेगाने घेतली आहे आणि एकंदरीत धाव संख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा किरण. गोलवरचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला सिकॉन बॉडी लाईनच्या बाहेर अलॉंग द कापेट जाताना पाहायला मिळालाय. धाव संख्या बहरली आहे 4ने. आलाय महाबळेश्वर प्रीमियर लीग मधला आणखी एक दमदार चौकार. 4 रन्स. महत्वपूर्ण मॅच. एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. शेखर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालताना पाहायला मिळाले. अगेन्स्ट किरण. ओव्हर द विकेटने किरण पुन्हा निघालेत. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज बिहाइंड द विकेट. एकेरी धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यश मिळालंय का नाही. पंचांकडे अपील केली आहे. तडंपार मात्र इन ऍक्शन मध्ये येतील आणि काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे हेही पाहावं लागेल. थ्रो अतिशय अचूक पाहायला तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळालाय आणि तिथे कॅरी करत असताना एसटी रक्षक आणि त्याच्यामधली तफावत आपल्याला पाहायला मिळेल. काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे. यस मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट असा कॉल होतोय. बॅटर अतिशय सुंदररित्या दाखल झाले आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि तिथे सांगितले गेले की धावसंख्या कंप्लीट झाली आहे. 8 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहा. एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक कव्हर्स, एक क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हर्सला आहे. डीप मध्ये लॉंग ऑफला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. हो यावेळी पहा इथून कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. डॉट बॉल आलाय आउटसाइड द ऑफ स्टंप आणि तिथून मात्र बॉल वळवण्याची एक वेगळी धमक या गोलंदाजाकडे आहे. अनुभव आहे किरण. चला जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या लगत उभे आहेत मी विनंती करेन आपण मागे या. हो यावेळी ऑन साईडला खेळ आहे. डीप मध्ये मिड विकेटला प्रोडक्शन नाही आहे. दूरवरून येईल क्षेत्ररक्षक. रेस लागली आहे. कोण जिंकणार बॉल की क्षेत्ररक्षक. हो इथे अडवलाय. थांबवलंय. वेटचा कॉल दिलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि इथे इन्क्लूड केल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावेने धाव संख्या डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाली आहे. धाव संख्या 10. पहा मैदानाच्या आतमध्ये सिंगल डिजिट 9 आहेत. 0 ते 9 आणि पहिला डिजिटल जो दुहेरी अंकामध्ये जाणारा आकडा म्हणजे 10. किंबहुना सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या पाठीवरती 10 हा आकडा जर्सी क्रमांक आपण पाहिलाय. मेसीच्याही फुटबॉल क्षेत्रामध्ये मेसी जो खेळाडू आहे त्याच्याही जर्सीवरती 10 हा खेळाडू हा नंबर आपण पाहिलाय. फार महत्व आहे या 10 आकड्याबद्दल. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज इन ऍक्शन मध्ये येतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे अजय. चला स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेखर. दुसरं षटक राऊंड विकेटने. अजय त्याच्या नावातच जय आहे ना. तो अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. राऊंड विकेटने तो आलाय. हो यावेळी पहा बाकफुटवरती गेलेत. कट केला. कवसला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव चित्तेने आणि चपळाईने घेतली आहे. चिंतित टाकलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर 11 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चेंडूचा खेळ संपलेला. 11 धावा 11 रन्स. अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. माचुतर या गावाला बिलॉंग करत असताना अजय आजपर्यंत माचुतर या संघासाठी चांगला खेळ केला असेल. मात्र आज प्रीमियर लीग मध्ये ज्या संघाकडून खेळतोय ना त्या संघासाठी समर्पण देतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने नाही तर राऊंड विकेटने.
हो यावेळी पहा स्टेप आउट झालेत, शफल झालेत. तदनंतर मात्र यष्टी रक्षकाने यष्ट्यांचा घेतलेला वेध, पंचांगचा निर्णय थर्ड अंपायर कडे रेफर केला आणि आता थर्ड अंपायर इंट्रॅक्शन मध्ये येतील. या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय हे पाहायला मिळेल. पहा गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघाला. नॉट आउट असा कॉल आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. MPL 2024 मध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली असा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय अध्यक्षांच्या माध्यमातून. जाऊया पुढचा बॉल. ओ यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून कॅरी करतील. एक धाव घेतली गेली. ओ थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. एकाच धावेवरती समाधानही मानलंय. सातत्याने चर्चा केली आहे. एकंदरीत धावसंख्या 12. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, 12 हा आकडा फार महत्वाचा आहे. 12 आकडा आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे थोडीशी चर्चा करूया. अजय आणि शेखर सातत्याने एकत्र खेळणारे म्हणजे डावपेच ओळखले जातात. 12 या आकड्याबद्दल माहिती होईल, चर्चा सांगितली जाईल. ओ यावेळी बागपूड वरती गेल्यात. कट केला स्क्वॅक कट. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल सरळ निघून चाललाय अलॉंग द खापेट. आणखी एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग चौकार रन्स. 12 या आकड्याबद्दल माहिती आम्ही सांगत होतो. 12 आकडा म्हटलं ना तर आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर 12वे घालतात. तुम्ही मृत्युमुखी पडलात 12वे घालतात. घड्याळाचे काटे 12 आहेत. घड्याळात वाजतातही 12. पहा महिने 12, युग 12, चर्चा राहिली आहे. 12 राशी आहेत. 12 हा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा शब्द आहे. पहा 12 तारखेला चर्चा होईल. जाऊया चर्चा होईल याही गोष्टीची. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल शरीरापासून लांब ठेवलाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केली आहे. धाव संख्या 17. डावकुऱ्या हाताचा खेळाडू युवराज सिंग याचा वाढदिवस 12/12/1973. हा खेळाडू चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल किंबहुना 73 हा चुकीचा वर्ड असू शकतो. आय थिंक 83 वगैरे असेल. येस किंबहुना सर्च करावं लागेल. 83 येस. महेंद्र सिंग धोनी ही त्याच वर्षातले आहेत. 7783. चला बॉल आतमध्ये जर आला तर आपल्याला निवेदन आहे आयोजन कमिटीला थोडस सहकार्य करा मित्रांनो. चांगला खेळ खेळूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अजय निघालाय. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. नाव आहे अजय. वाह मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि त्याने सांगितलं हिसाब में रखता नहीं कितना पाया और कितना खोया. मैदान के अंदर बस चाहत इतनी रखता हूं दुख वहां से ना मिले जहां मैंने सुकून ढूंढा है. मैदानाच्या आतमध्ये शांतता शोधण्याचा प्रयत्न आहे आणि निघालाय गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने नाही तर राऊंड विकेटने. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र फॉलो केलाय. कट करण्याचा प्रयत्न. बीट केलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक 2 संपलाय. धावफलकावरती धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आहेत. दुसरं षटक समाप्तीच्या दिशेने जात असताना आता तिसऱ्या षटकाकडे प्रगतीपथाकडे वळलं जाईल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. अधिकचा वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. याची दखल घ्या. चला बाबू दादा आपण संचालक आहात असा कॉल आमच्यापर्यंत पोहोचतोय. थोडीशी घाई करूया. अधिकचा वेळ घेऊ नये. सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकायच्या अगोदर आपण मॅचला
समाप्तीच्या दिशेने घेऊन जाऊया. एक महत्वपूर्ण लढाई आहे. दोन्ही टीमचे संघ मालक तेही तितकेच आतुरतेने पाहतायत या मॅचकडे. आज अनेक प्रेक्षक वर्गही या लाईव्हच्या माध्यमातून जिथे आम्ही पाहतोय ना ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून काय कमालीचं वर्क पाहायला मिळालंय. पहा, तुम्हाला मुख्य अतिथी कक्ष आमचा दाखवला जातोय कॅमेऱ्याच्या मॅनच्या माध्यमातून, जिथे अखंड हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळाली. पहा, झूमही केलंय. मैदानाच्या आतमध्ये या स्वराज्यासाठी लढणारा एकमेव राजा, आले किती आणि गेले किती, मात्र स्वराज्यासाठी एकच राजा आमचा छत्रपती शिवाजी महाराज. चर्चा राहिली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने नवीन गोलंदाज नाव आहे गोविंद. पहिलाच बॉल ऑन साइडला सी कॉर्नर मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये संघनायकांनी जणू सांगितलं होतं की आम्ही 55 धावेंवरती यांना रोखू. तीच जद्दोजहद करण्यासाठी प्रयत्न राहिले आहेत. मात्र पहा, एकंदरीत धाव संख्या 18 या आकड्याबद्दल सातत्याने चर्चा होते. विराट कोहली यांच्या जर्सीवरती 18 नंबर पाहायला मिळालाय. हो, यावेळी पहा जागा बनवून ऑफ स्टंप वरती ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता. तिथे त्यांना धावा बुक करता आल्या नाहीयेत. डट बॉल आलाय. धाव संख्या 18 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी आलेले गोविंद आहेत ना, नावामध्ये किती ताकद आहे. गोविंद मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. ओ लो फुल टॉसचा बॉल प्लम केलाय मैदानाच्या आतमध्ये. पंचाकडे दाद मागितली आहे. यष्टी रक्षकही इन ऍक्शन मध्ये येतील. पंचांचं बोट आकाशाकडे. चुकी झाली आहे. बॅक टू द पवेलियन. आणखी एक हादरा मिळालाय. धक्का क्रमांक 1. फलंदाज शेखर बॅक टू द पवेलियन. एक मोठा प्रश्न या काही प्रेक्षकांमध्ये ही चर्चा राहिली आहे की मगाशी या फलंदाजाने बॅट चेंज केली, तदनंतर बॅटला बॉल लागत नाहीये, विकेटही बाद होतोय, बराचसा वेळ व्यत्यय. चला नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. तत्पूर्वी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोविंद यांनी मिळवलेला विकेट आता फलंदाजीसाठी इनॅट नंबर 3 वरती प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रशांतकडेही नजरा वेधल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये संकटाचे काळे डोंगर, खड्या हाताने संकटाचे काळे ढग हे आपल्या माथ्यावरती आता नाचणार आहेत. संघाचा आयकॉन म्हणून खेळाडूला दाखल केलंय. इनॅट नंबर 3 वरती आहे. नाव आहे प्रशांत खारे. हे नाव स्वराज्य टीमचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉल वरती बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने दिशा दिली आहे. पहा, एकाच टीम मधून अनेक काळ महाबळेश्वर तालुक्यामधील या ग्राउंड वरती क्रिकेटचा गाजावाजा केलाय. टीमचं नाव आहे स्वराज्य. वा, काय नावामध्ये ताकद आहे. स्वराज्य नाव मैदानाच्या आतमध्ये नेहमी प्रेरणा दिली आम्हाला. या नावाने स्वतःसाठी साम्राज्य निर्माण करा. आज हे साम्राज्य निर्माण करावं लागेल. गोलंदाज निघालाय अजय. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल आहे. धाव संख्या 20 धावा. मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरीने काय होणार नाही. आता इथून पुढे टार्गेट सेट करायचं ना, आता आक्रमण करावं लागेल. एक जरी फलंदाज बाद झाला असला तरी. हो, यावेळी पहा जागा बनवली, वेट केला, तदनंतर मात्र बॉलला स्टेअर केला. स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवण्यामध्ये थोडस पब्लिक पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावेने धाव संख्या 22 धावा या धावपलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोविंद आहे ना, SRK महाबळेश्वर या टीम मधून हा खेळाडू खेळताना अनेक वेळा पाहिलाय आणि आज तो मैदानाच्या आतमध्ये 5 धावा देत असताना. ओ, यावेळी पहा बॅटची टॉपेज, तदनंतर मात्र पहा लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषे पार. नशिबाचा हा चौकार. 4 रन्स या 4 धावेने धाव संख्या 26 धावा या धावपलकावरती आलेल्या आहेत. अधिकचे षटकार पाहायला मिळाले नाहीत, अधिकचे चौकार पाहायला मिळत आहेत. मात्र षटकार पाहणं तितकीच महत्वाची प्रेक्षकांची मागणी आहे की या प्रीमियर लीग मध्ये अधिकचे षटकार काय येत नाहीयेत, येतील. आउटफील्ड जर पाहिलं ना तर फारच लांब आहे, मात्र ते फास्ट आहे.
नवीन फलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, प्रशांत दाखल झाले आयकॉन म्हणून, मात्र त्यांना अधिकच काही करता आलं नाहीये. आता आयकॉन अगेन्स्ट आयकॉन असा बॅटल पाहायला मिळालाय. एका बाजूला प्रशांत आहे तर दुसऱ्या बाजूला असगर अली. वा, पहा महाबळेश्वर जिमखान्याचे खेळाडू आहेत, प्रॅक्टिस मधले आहेत. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांध आहे, फिट अँड फाईन आहे. हाईटही तितकीच महत्वाची आहे, तीही आहे. गोलंदाजासाठी हा महत्वाचा खेळाडू आहे. ओ यावेळी पहा बॅकवर्ड वरती गेल्यात, पंच केला डीप बॅकवर्ड पॉइंटला, पहिल्याच बॉल वरती अलीचं स्वागत केलंय. जबरदस्त चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहा, असं म्हटलं आता ना की आमच्याकडे मुंबईमध्ये तुम्ही आलात ना तर आमच्याकडे फार मोठा फेमस आहे ते हाजी अली, आणि इथे असगर अली मैदानाच्या आतमध्ये किमया करतायत. चर्चा राहिली आहे. चला, प्रशांत जो करतो सर्वांना शांत, तो प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याने चौका ठोकलाय. आपल्या नावाची खेळी त्याने सुरुवात केली आहे. कॅमिओ पेश करायला तो आता दाखल झालाय. ओ द विकेटने असगर अली. हो, यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये तुझ्याकडे क्लास आहे ना, तर माझ्याकडे ही नजाकत आहे. इन कटरचा बॉल, चायनीज कट. मैदानाच्या आतमध्ये जसं चायनीज वळतं ना नूडल्स, तशा पद्धतीचा हा बॉल वळालाय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो, यावेळी ड्राईव्ह केलाय. ओव्हर दी कव्हर्स डीप मध्ये प्रोडक्शन आहे. हो, इथे अडवण्यामध्ये यश थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा अंकित केल्या. 2 धावेने धावत संख्या 32. 32 शिराळा, सांगली जिल्हा. अनेक बाबी आहेत. 32 बद्दल चर्चा केली तर आपल्या मुखामधले दातही 32 आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. असगर अली. हो, यावेळी पहा बीट केलाय. आक्रमक होतात प्रशांत. प्रशांत यांचा बॅटिंगचा जो यस, चर्चा राहिली आहे. अस्कर अली हे नाव मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा लेटकट मैदानाच्या आतमध्ये टेक्निक दाखवली आहे, नजाकत दाखवली आहे. कम्मालीचा फटका. बॉल मात्र सरळ शॉर्ट थर्ड मॅन मधून सरळ डीप मध्ये, डीप थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार, 4 रन्स. या 4 धावेने धाव संख्या 36. वा, पहा गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा आकडा 36 आहे. एकामेकाच्या विरुद्ध कुरगुड्या करतायत. सध्या लग्न सराई चालू आहे. 36 गुण जळणं गरजेचं आहे. 36 गुणही जळणं गरजेचं आहे. सासू सुनेचा आकडा 36 चा, हे तितकंच महत्वाचं आहे. नातं तुझं न माझं भलतच द्वाड आहे. तू खट्याळ तर मी लबाड आहे. खट्याळ आणि लबाडीचा डाव मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. एका बाजूला गोलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे. यांच्यामधला हा कॅमिओ. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. त्याने सांगितलं रे आग का गोला, उछल कर बोला. हा आहे षटकाराचा ठोला माझ्या नावाचा. बोलबाला 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 झालाय. प्रशांत ऑन फायर. 6 6 धावेने धाव संख्या बहरली आहे. धाव संख्या जाऊन पोचली आहे सरळ 42. 42 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4. इथे चर्चा राहिली आहे, चर्चा केली गेली आहे. सातत्याने चर्चा करावी लागेल. महत्वाची भूमिका पहा. इथे आपण ड्रिंक्स ब्रेक देतोय. नेक्स्ट मॅच साठी आपण अनाउन्समेंटही देऊया. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये विजय दुर्ग अगेन्स्ट कोयना वॉरियर्स. बोथ टीम्स कॅप्टन. हा कॉल आपल्यासाठी आहे. आम्ही इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस करू. आज आयोजन कमिटीने खऱ्या अर्थाने कौतुक करेन. इथे ज्या पद्धतीने जेवणाची सोय उत्तमरित्या, अनेक ठिकाणी आम्ही समालोचनाला जातो, अनेक ठिकाणी कोणाचं वाईट आहे असं आम्ही म्हणणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलंच केलंय. मात्र आज ज्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून जेवणाची सोय, अंपायर असतील, आमचे वाहिनीवाले असतील, जे बाहेरून आलेत या स्पर्धेसाठी, या आयोजन कमिटीचं आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करतो. सोपं नाहीये, सोपं नाहीये. प्रत्येकाची खऱ्या अर्थाने विचारपूस करणं. विशेष करून आम्ही सुशांत सरांच्या बद्दल चर्चा करतोय. आमचे
विजय सर असतील, अध्यक्ष असतील, या सर्वांचंच, या सर्व कमिटीने जे चांगलं नियोजन करण्यासाठी सोपं नाहीये. ग्रामीण क्रिकेट मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट बद्दल थोडीशी मी चर्चा करेन. ग्रामीण क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट म्हणजे काय? ग्रामीण क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट जे मैदानाच्या आतमध्ये सकाळी 7 वाजता, जो मी आमचे श्रीकांत जाधव सर आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करेन. आज ते आपल्या भागातलेच आहेत. त्यांनी सांगितलं 3 वाजता उठतो, 3 वाजता जाऊन शेतामध्ये काम करतो. 3 वाजता उठून शेतामध्ये काम करतो, फवारणी करतो, स्ट्रॉबेरी काढतो. महाबळेश्वर म्हटलं तर स्ट्रॉबेरीचं माहेरघर आहे. आणि स्ट्रॉबेरी काढतो, तिथून ती स्ट्रॉबेरी घेऊन महाबळेश्वरला विकायला येतो. ती दिल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. म्हणजे आमचा शेतकरी हा क्रिकेटकडे वळलाय. आणि ती मुलं आज आज मी आपलं पाहिलं ना, इथे अनेक खेळाडू आहेत. येस, हे मैदान बनवण्यासाठी आयोजन कमिटी सांगते की महत्वाचं योगदान आहे. त्याचबरोबर अनेक खेळाडू आहेत ना सुशांत सर, अनेक खेळाडू आज आपला व्यवसाय धंदा बाजूला ठेवून या मैदानात आलेत फक्त एका नावाखाली, ते म्हणजे महाबळेश्वर प्रीमियर लीग. मित्रांनो, जर आयोजन आवडलं असेल ना, तर एकदा या आयोजकांसाठी आणि आयोजनासाठी टाळ्यांचा गजर व्हायला काही हरकत नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय आणि मॅच ऑन झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 वरती दाखल झालेत गोलंदाज. नाव आहे अजय. वा, ज्याला नाही कसलं भय तो मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल झालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहा, इथे लहान लहान खेळाडूही दाखल होत आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती, पिचिंग आहे, पाहिलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅट एज आहे का? तर यस, पंच आमच्याकडे वळले नाहीत. त्यांनी सांगितलंय की बॅट एज आहे, तुम्हाला अपील करता येणार नाहीये. धाव संख्या 1 ने वाढली आहे. एकंदरीत 43 या आकड्यावरती धाव संख्या आहे. चर्चा राहिली. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा गोलंदाज निघालेला आहे. अजय, अजय शिंदे, अजय टू अजय असं वॉर आहे. माफ करा, अजय तू प्रशांत आहेत. हो, यावेळी पहा हलक्या हाताने कट केलाय. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने शरीरापासून लांब ठेवून या फलंदाजाला प्रश्नचिन्ह विचारले गेलेत. सातत्याने चर्चा राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतोय, राऊंड विकेटने एक अँगलिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. पहा, पिचिंग जी आहे ना ती लेग स्टंपवर आणि मिडल स्टंप वरती होईल, तिथून बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. हा व्यूह रचना आहे या गोलंदाजाची. पुढचा बॉल, हो, लेग स्टंप वरती अटॅक केलाय. दूरवर क्षेत्र काय डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दूरवरून येतील, झडप मारतील, थ्रो करतील. दरम्यान संधी मिळाली आहे ती 2 धाव्यांची. 2 धावेने धाव संख्या 45 या आकड्यावरती. 45 ऑन द बोर्ड. 45 धावा या धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. 45 धावा. सातत्याने या धावांचा पाठलाग अधिकचा करायचा आहे. संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही 70 बनवू. 70 बनवण्याचा प्रयत्न मनसुबा दाखवलाय. मात्र गोलंदाज कमी नाहीये. अजय राऊंड विकेटने प्रशांत साडे. हो, यावेळी डाऊन द ग्राउंड पॅरलल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय. मैदानाच्या आतमध्ये संधी आहे. असं म्हटलं आता ना की अभी मैं सफर पर निकला हूं, मंजिल तक पहुंचने के बाद बया करूंगा की किसने किसने मुझे रोका है. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अनेक अडचणी येतील, अनेक जण तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्ही थांबू नका, पळत राहा, धावत राहा. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत यश मिळत नाही ना तोपर्यंत चांगलं काम करत राहा. यश हे नक्की मिळेल. यश हे अंतिम नसतं. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत अजय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर आहे. फॉलो केलं होतं फलंदाजाने. ज्यावेळी तुम्ही शफल होता ना मैदानाच्या आतमध्ये, तुम्ही ज्या पद्धतीने शफल होता तुमचा वाईडही वाढला जातो. म्हणजे तुम्हाला अँगलिंग गोलंदाजासाठी ती मुभा आहे. मी असं म्हणायला काही हरकत नाही. पंचही त्या बाबीकडे लक्ष वेधतात. पंचांची भूमिका महत्वाची राहिली. आतापर्यंत कुठल्याही निर्णयावरती आक्षेप नाहीये. जबरदस्त पंचांची पॅनल आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचंही आम्ही कौतुक करतोय. जिथे आम्ही पंचांमध्ये पाहिलं हेमंत वंजारी सर असतील, त्याचबरोबर राहुल पवार सर असतील. यावेळी लेग ग्लान्सला हा बॉल ग्लान्स केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. डीप इश आहेत, थोडेसे वाईडिश आहेत स्क्वेअर लेगला, तिथून मात्र येतील. आपण पाहिलं ना आता फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये डीप मध्ये हा क्षेत्ररक्षक आला, फील्ड केला, थ्रो करेपर्यंत 2 धावा अंकित केल्या. 2 धावेने धाव संख्या 49. 49 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. अंतिमचं षटक महत्वाचं आहे.
पहा मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा आपण चर्चा करत असतो की प्रवासामध्ये तुम्ही जर निघाला असाल तर प्रवासामध्ये निघत असताना लास्ट स्टॉप वरती उतरल्यानंतर त्या विंडो सीटचा काही व्हॅल्यू राहत नाही. तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन वर पोहोचलात टेकवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अंतिमचं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. या खेळाडूकडे लक्ष वेधलं जाईल, नजरात ठेवल्या जातील, किंबहुना या षटकामध्ये तो कशा पद्धतीने खेळ करेल हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. प्रवीण जाधव हे नाव आलंय, त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे अनिकेत. अनिकेतनेही सायलेंट किलर राहिलाय तो या मॅच मध्ये. त्याने शांत आणि संयमाने क्रिकेटचा खेळ केलाय, मात्र आता शेवटच्या षटकामध्ये अटॅकच करावा लागेल. हो, यावेळी पहा ड्राईव्ह केलाय, ड्राईव्हला क्षेत्ररक्षक नाही आहेत, तिथे चूक झाली आहे. पहा मेहनतीवरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे यश मिळवलंय आणि ठोकलाय तो आणखी एक चौकार. 53 धावा या धावपलकावरती आल्यात. 53 धावा या धावपलकावरती, 53 ऑन द बोर्ड. 53 धावा. प्रशांत नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, मात्र आता स्ट्राईक एंड वरती असलेले फलंदाज अनिकेत जे आघाडीला आलेत आक्रमक होत आहेत. हो, यावेळी पहा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरून येथील बॅकअप मिळेल. एक धाव घेण्यामध्ये यश. एकंदरीत धाव संख्या 54, 54 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील, त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. प्रशांत इन ऍक्शन मध्ये डेथ ओव्हर मध्ये टेकवली गावाला बिलॉंग करणारा प्रवीण, प्रावीण्य दाखवावं लागेल प्रवीणला. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 54, 54 धावा. हो, यावेळी पहा ऑन साईडला लॉंग ऑन वरती थोडेसे वाईडिश आहेत. एक धाव घेतले त्यानंतर मात्र दुसरीचा प्रयत्न. ओ, इथे काय घडलंय? ओ, इथे मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे. म्हणून म्हटलं आता ना, विचार केले मी मग्न तुझे आयुष्य झाले रुग्ण तुझे. अरे विचार केले मी मग्न तुझे आयुष्य झाले रुग्ण तुझे, येण्यास लागला वेळ तुला आणि वेळेत लागले लग्न तुझे. इथे चूक झाली आहे, लग्न लावलं एका धावेने, चुकीला माफी नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय राऊंड विकेटने. गोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, कॅरी केला गेलाय झेल. संपलाय प्रशांत यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. बॅटर एका आयकॉनने दुसऱ्या आयकॉनची कॅच कॅरी केली, ही तितकीच महत्वाची भूमिका आहे. पहा महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे संचालक दीपक दादा बिरामने प्रकाश वॉरियर्स या संघाचे महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हा डेथ ओव्हर मध्ये पॉवरफुल हिटर, शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधाय. मैदानाच्या आतमध्ये पॉवर हिटिंग साठी ओळखले जातील. दीपक बिरामने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि किंबहुना मी म्हणेन की आमच्या कोर कमिटीचे सदस्यही आहेत. दीपक राऊंड विकेटने गोलंदाज निघालाय प्रवीण. पहिलाच बॉल थोडासा लोअर राहिला, पाहिला लोअर फुल टचचा बॉल, त्याच्यावरती पहा हा खोलवर पद्धतीचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, धाव संख्या बहरली आहे. 5 7, 57, 57 ऑन द बोर्ड, 57 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज अनिकेत. स्वराज्य टीम मधला हा खेळाडू अनिकेत. हो, यावेळी पहा शफलही झाले होते, पिचिंग थोडस आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालंय. त्या ठिकाणी थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. यष्टीरक्षकही बीट झालेत. तदनंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जाईल का? यस, इथे दीपक सरांचा विकेट सॅक्रिफाईस केलाय. पहा क्रिकेटमध्ये सॅक्रिफाईसलाही फार महत्व आहे मित्रांनो. सहजासहजी आयुष्यामध्ये तुमच्यासाठी कोणी सॅक्रिफाईस करत नाही, मात्र क्रिकेटमध्ये तुमच्या खेळासाठी दुसरा खेळाडू आपला सॅक्रिफाईस करतो, फार मोठा त्याग आहे. आज दीपक बिरामने मोठे प्रहार करू शकले असते, मात्र त्यांना माहित आहे की मैदानाच्या आतमध्ये अनिकेत जो फलंदाज आहे तो आघाडीपासून आलाय.
पहा तुम्हाला हे विहंगम दृश्य मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालंय. पहा या खेळपट्टीची पूर्ण व्यूहरचना पाहायला मिळाली आहे. जणू या मैदानाच्या आतमध्ये अवताभोवताली असलेल्या झाड आणि झाडांच्या मध्ये असलेलं हे ग्राउंड किती जबरदस्त विहंगम दृश्य पाहायला मिळालंय. पहा साईट कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण व्ह्यू बर्ड आय व्ह्यू म्हणायला काही हरकत नाहीये. अतिशय जबरदस्त असा विहंगम दृश्य हे पाहायला मिळालंय. पहा या ठिकाणी झाडांनाही कॅप्चर केलं जात आहे. तदनंतर पहा प्रेक्षक वर्गाची सातत्याने असलेली तंबी पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तितक्याच उत्साहाने या मॅचच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. निसर्गाचं एक चांगलं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि जावळीचं खोर जे म्हटलं जातं ना ते इकडेच आहे आणि ते तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालंय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे आणि आपण आता दुसऱ्या इनिंगकडे वळू आहोत. तत्पूर्वी मात्र आम्ही टॉस साठी टीमला इन्व्हाइट करतोय. चला या टीम्स कोयना वॉरियर्स अगेन्स्ट विजयदुर्ग टीम. चला या. चला विजयदुर्ग टीम हा कॉल आपल्यासाठी आहे. या अगोदरही आम्ही आपल्याला कॉल दिलाय. चला आपण टॉस साठी येऊया. हॅलो हॅलो. चला आपण जाऊया टॉस साठी. चला आयोजन कमिटी. चला आयोजन कमिटी हा कॉल आपल्यासाठी आहे. चला आपण टॉस साठी जातोय. एका बाजूला कोयना आणि त्यांच्या समेत मात्र विजयदुर्ग टीम हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण या. आपण टॉस साठी जाऊया. दोन्ही सन्माननीय पांडुरंग कृष्णा बिरामने सर ठिकाणी इन्व्हाइट करू. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस केला जाईल दोन्ही मध्ये. चला या. कोयना वॉरियर्स आणि विजयदुर्ग लगेचच या प्लीज. या अगोदर आम्ही आपल्याला कॉल दिला होता. मॅच चालू होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करायचा. आपण थोडीशी खेळाडूवृत्ती दाखवूया. चला आपण खेळाडू आहोत. या बिरामने साहेब शुभ हस्ते आपण टॉस करूया. यावरती यावरती या बाबा. या टॉस करूया आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस कोयना वॉरियर्स हा संघ या ठिकाणी टॉस करतोय. स्विन द कॉइन टेल असा कॉल आहे. हा कॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीम विजयदुर्ग या टीम कडे वळूया. थोडासा एक्साइटमेंट या. थोडासा आमच्या कॅमेरामॅनला विनंती कर थोडासा फोकस कर. एक जबरदस्त हेल्दी खेळाडू वाटतोयस. एकंदरीत या स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहतोयस? मी सगळे यंग प्लेअर घेतलेत आणि व्हाईस जो पुढचा कॅप्टन आहे तो माझा मामा आहे. त्यानेच क्रिकेट खेळायला शिकवलंय मला आणि मी माझ्या टीमकडून 100% देणार आहे. 100% देशील. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन कमिटीने खूप छान आयोजन केलंय आणि नवीन पोरांना हा प्लॅटफॉर्म छान भेटतोय. तू टॉस जिंकलायस, काय निर्णय असेल? प्रथमतः मी फलंदाजी करेन. फलंदाजीच का घेतलीस, का निवडलीस? फलंदाजी निवडण्याचं कारण माझ्याकडे बॅट्समन पण चांगले आहेत आणि पुढची टीम पण चांगली आहे. त्याच्यामुळे फलंदाजी निवडली. गोलंदाज कमजोर आहेत? गोलंदाज पण चांगले आहेत माझ्याकडे. ते राहिले होते. येस. आता एकंदरीत समोर चांगला संघ आहे. किती धावा बनवशील? मिनिमम 70चं टार्गेट ठेवेन. ऑल द बेस्ट तुला. 70 धावा बनव अशीच अपेक्षा आहे. या बाजूला जाऊया. विकास या खेळाकडे अनेक काळ आम्ही क्रिकेट पाहिलंय. आज विकास या स्पर्धेकडे पाहतोय. आयोजन कसं वाटलंय? भरपूर म्हणजे आयोजन तर खूपच चांगलं आहे, पण वर्षभर ज्याच्या वाट पाहतात ना तो दिवस आज आलाय. म्हणजे वर्षभर खऱ्या अर्थाने 365 दिवस देव पाण्यामध्ये बुडवलेला असतो आणि ती प्रीमियर लीग कधी येते. आता मात्र टॉस जिंकलास, काय निर्णय घेतलास, आता क्षेत्ररक्षण करायचंय. फलंदाजी करणार होतो. फलंदाजी जर घेतली असती तर फ्री माइंडनं खेळलो असतो. तसं काही नाही, आपण चेस करू शकतो. समोरून कडक टीम आहे आणि नवीन नवीन आता फलंदाज गोलंदाज नवीन असतात. मी वर्षभर काही क्रिकेटच खेळलो नाही, तरी पण क्रिकेट खेळणं विसरू शकत नाही. क्रिकेट हे आमच्या रक्तात आहे.
आणि विकास दादा तुलाही खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि तुझाच खऱ्या अर्थाने चेला आहे, त्यामुळे जास्त काही मी डीप मध्ये जात नाहीये. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू दोन्ही टीम्स. नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी या मॅच कडे वळूया, जी मॅच फार क्रुशल आहे. पहा, 59 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत येणाऱ्या 36 बॉल मध्ये. 59 रन्स टू द विन हा कॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची भूमिका आहे. पहिलं षटक पॉवरप्लेचं षटक आहे, ते हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे डिगे शेखर. पहिलं षटक, पहिलाच बॉल वरती अतिशय जबरदस्त प्रहार. बॉल मात्र सरळ सीमा पार मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं आता ना, धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे. धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे. जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची ही वाट आहे. वाटेवरचा प्रवास आहे. प्रवास सुरू केलाय, ऑन दी मार्क केलाय, श्री गणेशा केला गेलाय. फर्स्ट रन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय. 59 टार्गेट आहे शेखरच्या अगेन्स्ट. हो, याही वेळी पहा पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. लखातारचा दुसरा बॉल, आणखी एक चेंडू, सीमा पार, चौकार, 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये असगर अली हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. या नावाकडे नजरा वेधल्या गेल्यात. एक महत्वपूर्ण लढाई आहे. पहा, शरीराची देहबोली अतिशय सुंदर आहे या खेळाडूची. या खेळाडूकडे लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेल्या गोलंदाजाला प्रभावित केलंय. पुढचा बॉल फ्लिक केलाय, बॉडमॅनचा वापर केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील, कॅरी करतील. दरम्यान घेतली गेली एक. पहिल्या 3 बॉल वरती धावा अंकित केल्या गेल्या, त्या 9 धावा. पहिल्यांदा स्ट्राइक एंड वरती दाखल होईल. नाव आहे बाबू हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल गेलंय. हो, यावेळी पहा बॅटची स्लाइड एज घेतला. बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप मिळेल. ओ, इथे काय घडलंय पहा, एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओ, रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये. नजर घटी, दुर्घटना घटी. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली, चुकीला माफी नाहीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद. बाबू हा फलंदाज बॅक टू द डगआउट. थोडेसे निराश झालेत, माना झुकल्यात. 59चा पाठलाग करायचा आहे. मात्र जे सुरुवात होती ना, आश्वासक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये अली यांनी करून दिली आहे. एकंदरीत 10 ही धावसंख्या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करूया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं ना, तर शेखर हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. आणि त्यांच्या अगेन्स्ट आता नवीन फलंदाज किरण हे नाव आहे. किरण हा आशेचा असू किंवा सूर्याचा, नेहमी उमेद देतो. आता उमेद मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज निघालाय शेखर ओव्हर द विकेटने किरण साठी. मैदानाच्या आतमधून निघालेला हा गोलंदाज. नजरा वळवल्या गेल्यात. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. कवसला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे सुंदररित्या क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कल मध्ये फलंदाजीसाठी ज्या पद्धतीने जाळं विणलंय ना, मी म्हणेन एक चक्रव्यूह रचलंय. आता तुला अभिमन्यू बनावं लागेल. कितीही मोठं चक्रव्यूह असलं तरी अभिमन्यू तुला बनवावं लागेल. हे चक्रभेद तुला करावा लागेल. ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालाय. ओहो, यावेळी ड्राईव्ह केला. समोर क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, इथे नो यस. अर्ध्या विकेट वरती खेळाडू दाखल झाले होते, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले गेल्यात आणि धावफलकेला ब्रेक दिलाय. 10 धावांवरती एक फलंदाज बाद. पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने जाताना पाहायला मिळालंय. म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 30.
बनवायच्या आहेत 49. 30 बॉल आणि 49 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे, बॉलरचं नाव आमच्या समोर येईल. यावेळी पहा, ग्लान्स केला, हलक्या हाताने स्टेअर केला डीप मध्ये. दीपक आहे, दीपक मैदानाच्या आतमध्ये आले. दीपक बिरामणे हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. एक चांगला खेळाडू आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक काळ चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या बॉलवरती आली आहे ती सिंगल. एकंदरीत धाव संख्या 11. 11. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र स्टेअर करण्याचा प्रयत्न. हो, इथे चूक झाली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना बॉल मात्र डीप मध्ये निघून जाईल का? हो, इथे अडवण्यामध्ये यश मिळालंय. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने धाव संख्येला खऱ्या अर्थाने कॉल दिलाय. यस, वाईट +2 अशा एकंदरीत 3 धावा अंकित केल्या गेल्यात. 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. दीपक बिरामणे हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. दीपक बिरामणेकडे लक्ष वेधलं गेलंय. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पॉवर प्ले षटक क्रमांक 2 आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय, तो फर्स्ट स्लिप मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश गलीला आहे पहा. आणि त्याच रिझन मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून सरळ फेकून दिलाय. सीमारेषे पार आणखी एक दर्जेदार, बहरदार, शानदार एक क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्येचा डोंगर उभा राहण्यामध्ये यश मिळवलंय. एकंदरीत धाव संख्या 18 या आकड्यावरती 18 रन्स. 18 धावा या धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. सातत्याने चर्चा राहतीये. गोलंदाज असेल, फलंदाज असेल, यांच्यामध्ये होणारा हा वॉर आपल्याला पाहायला मिळालाय, जिथे दीपक हो, यावेळी पहा बॅकवर्डवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतलीय का? नाही, थांबवलंय, वेट केलाय. आता समीकरण बदललंय. डॉट बॉल नंतर मात्र धावत संख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे बॉल 27 आहेत, बनवायचे आहेत 41. 27 बॉल 41चं समीकरण आहे. दीपक निघालेत. हो, यावेळी पहा लो फुल टचचा बॉल, त्याला कवसला डीप मध्ये. प्रोडक्शन आहे पहा, इथे अडवू शकले नाहीयेत. बॉल अतिशय वेगाने सरळ चौकार, सीमा पार. मिळतील धावा 4. 4 धावेने धावत संख्या 22. 22 हा आकडा आपल्याला पाहायला मिळालाय. असं म्हटलं आता ना, कौन बताता है समंदर को, अरे कौन बताता है समंदर को रास्ता, नदी को जिसके अंदर जुनून है मंजिल पाने का, वो मशवरा नहीं लिया करते. मैदानाच्या आतमध्ये मंजिल जर मिळवायची असेल ना तर कोणाचा मशवरा घेऊन चालणार नाहीये. पहा इथे कॅरी केलाय. ओ, इथे संधीचं सोनं, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. किरण बाद झालेत. 22 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन बॅटर, चला थोडीशी घाई करा, मॅरेथॉन घ्या, अजून एक मॅच खेळवायची आहे. चला मी विनंती करेन, नवीन बॅटर आपण थोडस वेगाने जा, मॅरेथॉन घ्या. नवीन फलंदाज दाखल झालेत. क्रमांक 4 वरती प्रवीण. प्रवीणकडेही लक्ष वेधलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे प्रवीण. इंट्रोडक्शन मध्ये येतील स्ट्राइक एंड वरती. प्रवीण यांच्या अगेन्स्ट दीपक बिरामणे या गोलंदाजाने प्रभावित केलंय. जादुई फिरकीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या कुणाल पांड्याची चर्चा जास्तीची आहे.
मात्र यावेळी पहा हा बॉल बीट केलाय. मात्र पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे, अधिकचा बॉल आहे, एक्स्ट्राचा बॉल आहे, एक्स्ट्रा धाव अंकित केली गेली आहे. एकंदरीत धाव संख्या 23. येणारे बॉल शिल्लक आहेत 25 बॉल बनवायचे आहेत 36. मॅच सोपी झाली आहे. 25 बॉल आणि 36 धावा. अधिकच्या लवकर मॅच फिनिश करेल का फलंदाज? हो यावेळी पहा बॅटची येणार एज. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला येतील, कॅरी करतील, फील्ड करतील, एक धाव घेण्यामध्ये यश. 24 बॉल 35 ची गरज. 24 बॉल आणि 35 ची गरज आहे. चला जाऊया नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. नाव आहे, चला बॉल नेम प्लीज, अथर्व. अथर्व हे नाव मैदानाच्या आतमध्ये ओद विकेटने. पहिल्याच बॉल वरती मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅरी केला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. एक बिग विकेट. बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये आले आणि निघूनही गेले. प्रवीण बॅक टू द पवेलियन. महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. पहा असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ज्या वेळी याल मी किंबहुना आमचे विजयजी साळवी असतील तर त्यांनाही या ठिकाणी इन्व्हाइट करेन की या. आपली विशेष करून या ठिकाणी मागणी आहे, आपणही या. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आमचं विजयदादा साळवी यांच्या नावाची आम्ही चर्चा करतोय. सातत्याने या व्यक्तिमत्वाला पाहिलंय. जे मैदानाच्या आतमध्ये जिथे जिथे कमी पडेल ना तिथे तिथे हे व्यक्तिमत्व उभं राहतं. विजयजी साळवी यांच्या नावाचे कौतुक आम्ही का करतोय तर त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं ज्यावेळी या मैदानाच्या आतमध्ये आलो. काय करायचंय तर हे करायचंय. मैदानाच्या आतमध्ये काय कमी पडतंय ते आम्हाला पूर्ण करायचंय. याच्यासाठी मात्र घेतलेली विजयदादांचं कौतुक आहे. यासाठी मात्र आमचा छोटासा नन्ना मुन्ना प्रेक्षकही आलाय. खेळाडू आहे, येणारं भविष्य आहे. नाव आहे, यस मेसीचं टी शर्टही त्यांनी परिधान केलंय. फुटबॉल लवर आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडले काय. एक ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने आली आहे, पुढे बहरली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. हो यावेळी पहा बाकफूट वरती गेलेत. एक टेक्निकली स्ट्रॉंग आहे हा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये अली आहे ना तो टेक्निकली फार सुंदर पद्धतीने एक कॅमिओ पेश करतोय. त्याचा फुटवर्क पहा, त्याचा उभा राहण्याचा स्टान्स पहा. मैदानाच्या आतमध्ये मेरिट वरती तो बॉल खेळतोय. ड्राईव्हचा जो प्रकार आहे ना ज्या पद्धतीने त्याने खऱ्या अर्थाने बॅकफूट वरती गेला, पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला. म्हणजे ही एक कसब आहे. तुम्हाला फलंदाजी फक्त फलंदाजी नाही करायची तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ असाही खेळता आला पाहिजे. पहा यावेळी स्ट्राईकला नवीन फलंदाज. हो ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा बाकफूट वरती जाऊन डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील, कॅरी करतील, एक धाव घेण्यामध्ये यश. एकंदरीत धावसंख्या 27 आहे. 27. स्ट्राईक एंड वरती आता दाखल झालेत. 20 बॉल आणि 32चं समीकरण इथे रंगलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 20, बनवायचे आहेत 32. 12 वरती आहेत. 2 मोठे प्रहार आले, मॅच बनू शकते. अली यांना ती कामगिरी करावी लागेल. हो यावेळी पहा कट केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल, एक धाव घेतली आहे, दुसरीसाठी जाणार नाहीये, थांबवलंय. पहा आता येणारे बॉल शिल्लक आहेत 19, बनवायचे आहेत 31. 19 बॉल 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल हो यावेळी स्विंग आणि मिस. बीट केलाय कट बॉल. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 18 बॉल आणि 31चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये मगाशी आम्ही चर्चा करत होतो विजयदादा साळवी यांची. का मी चर्चा करत होतो, थोडंसं थांबलो होतो मी दरम्यान, मॅच चालू होती. मित्रांनो, उपाध्यक्ष हे पद आहे, तरी कुठल्याही पदाची तमा न बाळगता मैदानाच्या आतमध्ये झिजणं ते कोणासाठी, तर खेळाडूंसाठी. सोपं नाहीये. वयाच्या टप्प्यावरती आहेत. मला वाटतं 50 आणि 50च्या जवळपासचा हा खेळाडू आहे. 40+ अबो आहे. आणि क्रिकेटसाठी समर्पण छोटं नाहीये. योगदान हे क्रिकेटसाठी प्रत्येकाने दिलंय. मी तिथे मग तुमचे सचिव तौशिक सर ही पाहायला मिळाले, त्यांच्याबद्दलही आम्ही चर्चा करू. त्यांनीही कामगिरी केली. म्हणजे आयोजन कमिटी मधला प्रत्येक दुवा हा महत्वपूर्ण ठरलाय. त्यांनी घेतलेली मेहनत आहे ना, ही चार-चांद करणारी आहे. आणि आता मात्र आपण जाऊया षटक क्रमांक 4 कडे वळलोय. दरम्यान स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे आणि चर्चा करतोय MPL 2026 पर्व क्रमांक 6. इथे चर्चा राहिली होती ना, अस्कर अली यांच्या नावाची चर्चा आम्ही केली. आमच्यापर्यंत थोडक्यात आमच्या फिल्थमॅनने जी माहिती पोहोचवली आहे, आमच्या स्कोररही आहेत, त्यांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली की अजगर जे अली आहेत ना, ते मैदानाच्या आतमध्ये टेक्निकली मी का म्हटलं एवढं चांगला खेळतोय, तर लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. लेदर क्रिकेट खेळल्यात. इंडियापर्यंत जाण्याची मजल खऱ्या अर्थाने या खेळाडूने, मला माहित नाही तर रणजी खेळलेत का किंवा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट महाराष्ट्र लेदर क्रिकेट खेळलेत का, मात्र त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवली, ती आम्ही पास आउट करतोय. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे अनिकेत. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत गोळे ओद विकेटने. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेलेत, पंच केला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स. ओ काय प्रयत्न राहिलाय, मात्र बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावाच्या चौकार. 4 रन्स. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती थोडासा हार्डर लेनचा बॉल. खऱ्या अर्थाने क्षमता या फलंदाजाची अधिकची आहे, ती पाहायला मिळाली आहे. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना प्रॉपर टायमिंग या ठिकाणी दाखवलंय या फलंदाजाने. अली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. यस इट इज. विकेटचं पतन. फलंदाज अली बॅक टू द पवेलियन. म्हणूनच म्हटलं आता ना, विचार कितीही मोठा केला तरी वेळेच्या पुढे कधीच जाता येत नाही. ताटात कितीही जास्त असलं ना, तरी पोटापेक्षा जास्त खाता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये मी अगोदरही म्हटलं होतं की या गोलंदाजाने चांगली बॉल हाताळला होता. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करून त्याने डीप कव्हरला फटका खेचला होता, मात्र या बॉलवरती तो कारनामा करता आला नाहीये. गोलंदाजाचा उडणारा उसळी घेणारा बॉल, या बॉलवरती बीट केलं आणि खऱ्या अर्थाने बॅटची टॉप एज घेत असताना विकेटचं पतन. डाव असाच रंगला जातो. मैदानाच्या आतमध्ये डाव रंगवण्याचा प्रयत्न राहिलाय. आज अली बाद झालेत, नाखुश आहेत. मैदानाच्या आतमध्ये माशही फसली आहे. पहा येणारे बॉल शिल्लक आहेत 16. बनवायचे आहेत 27 धावा. 16 बॉल 27 इक्वेशन. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा वेग घेऊया. अजय शिंदे स्ट्राईक एंड वरती आले. 16 बॉल 27 हा कॅमिओ. मैदानाच्या आतमध्ये रनचेस डिफिकल्ट नाहीये, सोपाही नाहीये. जेवढा कठीण नाही तेवढा सोपाही नाहीये. तुम्हाला प्रत्येक बॉल अॅक्युरेट खेळावा लागेल. तुम्हाला अचूक बॉल टाकावा लागेल. ओ यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. स्वतः आपल्या फॉलो थ्रू मधून येईल का गोलंदाज. ओ इथे ओ कॅच ड्रॉप झाली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांना कॉन्सन्ट्रेशन करता आलं नाहीये. दरम्यान चला काही इजा असेल तर पाणी पोचवा प्लीज. येणारे बॉल 15 बनवायचे आहेत 26. 15 बॉल 26चं इक्वेशन. 37 धावा या धावफलकावरती आहेत.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि 26 ची गरज आहे. हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये महाबळेश्वर प्रीमियर लीग. या प्रीमियर लीगचा हा महत्वाचा मुकाबला. प्रत्येक मॅच महत्वाची आहे. क्लास ऑफ टायटन साठी पोहोचायचं आहे. प्रत्येक मॅच डू ऑर डाय. गोलंदाज निघतील. आपल्या ट्रॅक वरून नाव आहे अनिकेत. अनिकेत यांची गोलंदाजीमध्ये एक वेगळी कसब आहे. ज्या पद्धतीचा बॉल राईज करतायत ना, आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करतायत. शॉर्ट लेंथ गोलंदाजी इथून पुढे होते आणि या लेंथ वरती मात्र तुम्हाला नेहमी यश मिळतं. यावेळी पहा फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. ओ ओ ओ माय गॉड. लगातारचा दुसरा विकेट. तू चल मैं आया हे गाणं आता शोभतंय. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले ब्रेक, अडथळे आणि अडथळे निर्माण झालेत. अनिकेत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र उभा आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या बॉल वरती जर कॅच घेतला असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तर नक्कीच हॅट्रिक मिळाली असती. मात्र तो कॅच ड्रॉप झाला. त्याच्या पाठीमागे एक धाव मिळाली. मात्र या ओव्हर मध्ये 2 विकेट मिळवल्यात. आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 14. बनवायचे आहेत तुम्हाला 26. 14 बॉल 26चं इक्वेशन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आशुतोष. आशुतोष या नावाची चर्चा राहिली आहे. चला आशुतोष मैदानाच्या आतमध्ये. पहा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास ह्या फलंदाजाकडे मोठा आहे. तो आलाय, दाखल झालाय. हो यावेळी ड्राईव्ह केलाय. पहा अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. 1 धाव मिळाली आहे आणि या एका धावेने धाव संख्या आता बहरली आहे. येणारे 13 बॉल आणि 25 ची गरज आहे. 13 बॉल 25. 34 तर झाल्यात. 13 बॉल 25चं समीकरण. चला थोडासा वेग घेऊया. गोलंदाज निघालेत ओव्हर द विकेटने. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. अनिकेत यांचा एक वेगळा शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. स्ट्राईक एंड वरती आहे ते अजय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र ड्राईव्ह केलाय बॅकफुट वरती जाऊन. डीप मध्ये कवसला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतले तर मात्र दुसरीचा वेग अधिक ने घेतलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. म्हणजे येणारे बॉल आता शिल्लक आहेत 12. तुम्हाला बनवायचे आहेत 23. 23. 12 बॉल 23चं इक्वेशन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 करायचे आहेत. पहिलाच बॉल बॅटची एज. तर मात्र लॉंग स्टॉप मध्ये नशिबाचा बहरदार शानदार जबाबदारीचा चौकार. 4 रन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पहा इथे अनुभव कुठेतरी कमी पडला. धावत संख्येला वेग आलाय. धावत संख्या 4 ने बहरली आहे आणि एकंदरीत आता धावत संख्या जाऊन पोहोचली आहे नवीन गोलंदाज अथर्व. पुढचा बॉल. ओ हो यावेळी जागा बनवली आहे. इम्प्रोव्हायझेशन केलंय. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला जाईल. 2 तर कंप्लीट केल्या. तिसरीसाठी निघतील का नाही थांबवलाय. वेटचा कॉल दिलाय. धावत संख्येला रोखण्यामध्ये यश मिळालंय. पहिल्या 2 बॉल वरती एकंदरीत 6 धावा अंकित केल्या गेल्यात. आता अजूनही 17 धावांची गरज आहे. येणारे बॉल 10. 10 बॉल आणि 17ची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण लढलेला आहे. प्रत्येक जण लढतो आहे.
मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण लढून जिंकण्यासाठी खेळत आहे. मैदानाच्या बाहेर बसणाऱ्यांना काय माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. त्याला म्हणायला काय जातंय की हा लढलाच नाही. सोपं आहे, बाहेरून बोलणं सोपं आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणं फार अवघड आहे आणि ते करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. हो, यावेळी पहा जबरदस्त प्रहार ओव्हर दी बॅकफुट पॉइंट पाहायला मिळालाय. तिथून मात्र निघून चाललाय, एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. वा भाई वा, मैदानाच्या आतमध्ये आलेला हा चॉकलेट बॉय म्हणायला काय हरकत नाहीये. नाव आहे आशुतोष. एक सुंदर देखण्या खेळाडू, चंद्रासारखा गोंडस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि काय नजाकत भरलेले फटके खेळतोय आणि या फलंदाजाने इम्प्रेस केलाय नेहमी. मात्र गोलंदाजही कमी नाहीये. नाव आहे आशुतोष. उद विकेटने हो, यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय. आता मॅचही फसले. येणारे बॉल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलेला आहे, म्हणजे 8 बॉल आणि 15ची गरज. 8 बॉल 15 हाय व्होल्टेज मुकाबला. मॅच आता हॉट झाली आहे आणि हिटही झाली आहे. जबरदस्त मुकाबला. 8 बॉल 15ची गरज. आशुतोष निघालेत ओव्हर द विकेटने. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? ओ हो, तुत्तू मय हमरी तुमरी सफल झाले होते. मैदानाच्या आतमध्ये पायांचा वापर नेहमी योग्य करणं गरजेचं आहे. आयुष्य असो अथर्व असो, पहा मैदानाच्या आतमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये पायांचा वापर योग्य वेळी करणं गरजेचं आहे. कुठेही पाय घातला तर थोडस कठीण होतं. हो, यावेळी पहा काय घडलंय. बीट केलंय, डॉट बॉल आलाय. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे आता मॅच फसली आहे. 6 बॉल 15 सोपी वाटणारी मॅच आता अवघड झाली आहे. आयुष्यामध्ये अनेक वेळा आपण चर्चा करतो मैदानाच्या आतमध्ये. आपण परीक्षेला गेलो ना, आपण प्रश्नपत्रिका वाचली तर आपल्याला वाटतं अरे हे येतं हे येतं हे येतं हे येतं, मला सर्वच येतं. ज्यावेळी तुम्ही लिहायला सुरुवात करता तेव्हा काहीच येत नाही. हा अनुभव आहे, स्वतःचाही अनुभव आहे. अभ्यास केलेला असतो मात्र तो वेळी त्याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही क्रिकेट प्रॅक्टिस किती केली याला महत्व नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अप्रोच काय आहे तुमचा, कशा पद्धतीने तुम्ही खेळता याला महत्व आहे. आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 6 बनवायचे आहेत 15. 6-15चा मुकाबला. टेन्शनवाली मात्रा मैदानाच्या आतमध्ये. कश्मकश इथे हमरी तुमरी केली जाते, तुत्तू मयमय केले जात आहे. एकामेका विरुद्ध दादागिरीही केली जाईल. जिंकण्यासाठी संघर्ष होईल आणि दुसरा संघर्षाची कहाणी काय असेल याची चर्चा होईल. चला जाऊया डेथ ओव्हर मध्ये. अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे, चला बॉलर नेम प्लीज. सूरज हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. चला जाऊया. चला थोडस स्पीडअप घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका, मॅच ऑन करूया. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळालेत अजय दाखल झाले आहेत स्ट्राईक एंड वरती. आशुतोष पहिला बॉल स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि त्याने सांगितलं रे क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 15. 5-15चा हा महामुकाबला. टेन्शन वाली मात्रा. 5 बॉल 15 स्ट्राईकला. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो, यावेळी बॅकफुट वरती गेले, कट करण्याचा प्रयत्न. डीप मधून बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली आहे, दुसरीसाठी निघालेत आणि दुसरी धावही घेऊन निघान गेलेत. मैदानाच्या आतमध्ये आता येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 13. 4-13चा हा मुकाबला. हाय व्होल्टेज मुकाबला. मैदानाच्या आतमध्ये मैदानामध्ये तूही सोबत मीही सोबत. मैदानाच्या आतमध्ये तूही वाटेकरी मीही वाटेकरी. प्रवास कसला. तू माझा खांदेकरी मीही तुझा खांदेकरी. प्रवास कसला. मैदानाच्या आतमध्ये कोणा वाचून कोणी राहत नाही. पहा खांदा द्यायला दुसऱ्याला यावंच लागतं. पुढचा बॉल यावेळी ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथून येतील. डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव घेतली, दुसरी साठी निघतील का. हो, इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी नॉन स्ट्राईक एंड वरती केला जाईल. थ्रो. धाव संख्या 1 ने वाढेल. रनआउट मध्ये होतील फलंदाज बाद. आशुतोष बॅक टू द पवेलियन. मित्रांनो, आशुतोषने ही लढाई जिवंत ठेवली आहे. आशुतोषचा खेळ आवडला असेल ना एकदा आशुतोष साठी जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. आशुतोष मैदानाच्या आतमध्ये गेलेत, या मॅचला ऑन केले.
येणारे बॉल आता शिल्लक आहेत 3, बनवायचे आहेत 12. 3 बॉल 12ची गरज. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती. 3 बॉल 12 म्हणजे 2 बॉल वरती 2 षटकार तुम्हाला मारावेच लागतील. निर्णायक मॅच. 2 बॉल 12ची गरज. हाय व्होल्टेज थरार. इथून पुढे चर्चा राहिली आहे. 3-12 आहे का? येस, 3 बॉल 12ची गरज आहे. 3 बॉल 12 कॅल्क्युलेशन. येस, 3 बॉल 12. 3 बॉल 12ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये असो किंवा आयुष्याचा खेळ असो किंवा क्रिकेटचा खेळ, आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, ज्यावेळी समोरचा बादशाह काढेल ना त्याच वेळी आपला तुरुपचा एक्का बाहेर काढायचा. काढलाय बाहेर एक्का. आपल्या मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एक छोटासा नन्ना मुन्ना जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला गोलंदाज नाव आहे सूरज. म्हणूनच म्हटलं होतं ना की नेहमी 2 बॉल 12ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. 2-12. हो, यावेळी राईज होणारा बॉल. ओ ओ, रुको भाई, टेंशन मत लो, कहानी में पिक्चर में अभी भी थ्रिल बाकी है. संपली नाही आहे मॅच. पहा इथे नो बॉलचा कॉल आहे. पंचांचा हेलिकॉप्टर आता कसं गर 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 गिरक्या घेणार आहे. घेतलंय फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. संधी आहे. ओ, ड्राईव्ह केलाय. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोर क्षेत्ररक्षक आहेत. ओ ओ, इथे अडवण्यामध्ये यश मिळालंय. धाव संख्या सोपी केली. एकंदरीत आता येणारा 1 बॉल. 1 बॉल आणि 9ची गरज आहे. 1 बॉल आणि 9ची गरज. 1 बॉल 9. मास सोपी होती ती अवघड झाली. आता हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. नोमॅन्स मध्ये बॅकअप मिळालाय. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि विजयी संघाचं असेल ते अभिनंदन. पराभूत संघाला येणाऱ्या वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये एसएस बॅटर्स या टीमला खऱ्या अर्थाने आपण वेल विशेष देऊया. त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र इथे टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रकाश वॉरियर्स या टीमने मात्र कदाचित इथे विजय मिळवलाय आणि अचंबित केलंय. 59 धावाही या मैदानाच्या आतमध्ये डिफेंड होऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय. चला नेक्स्ट टीम. दोन्ही टीम 1 मिनिट दखल घ्या. तुम्ही शेक हँड करत नाहीयेत याची गोष्ट आम्ही वेधतो आहोत. शेक हँड करून एका लाईनअप मध्ये या मित्रांनो. टीम प्रकाश वॉरियर्स हा कॉल आपल्यासाठी आहे. एका लाईनअप मध्ये या आणि शेक हँड केल्याशिवाय कोणीही बाहेर जाणार नाहीये याची देखील दखल घ्या. आणि एका लाईनअप मध्येच ते शेक हँड करा प्लीज. आपण लाईव्हला पाहतोय. अनेक जण तुम्हाला पाहतात. अनेक जण तुम्हाला फॉलो करतात. मित्रांनो, एक चांगला खेळ आपण या ठिकाणी दाखवूया. चला, मी विनंती करेन कोयना वॉरियर्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. चला कोयना वॉरियर्स, विकासजी आपल्याला विनंती आहे आपण या. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हाही तुम्हाला